तर नमस्कार मंडळी, सध्या आम्ही आलेलो आहोत कंचेश्वर कॅन्टीनवरती. आणि हे कॅन्टीन सकाळी बरोबर 5 वाजल्यापासून चालू असतं. आणि या कॅन्टीन समोरून जाणारा जो रोड आहे तो रोड आहे तुळजापूर अक्कलकोट रोड. आणि आपल्या मांजरा शुगरचे अनेक कर्मचारी इथं सकाळी येतात. काही ट्रॅक्टर वाहतूक करणारे आहेत. तर या सगळ्यांची पहाट जी आहे ती कंचेश्वर कॅन्टीनच्या चहानं कॉफीनं होत असते. आपण पाहतोय हे सर्व ट्रॅक्टर वाहतूक कर्मचारी, तसंच आमच्या गावातील अनेक जण 5 वाजता इथे येतात आणि चहा कॉफी असे सकाळ सकाळी त्यांची सकाळच इथं चहा कॉफीनं होत असते. कंचेश्वर कॅन्टीनचे मालक अण्णा हजारे जे पहाटे ठीक बरोबर 4:45 म्हणजे 4:45ला बरोबर 4:45ला कंचेश्वर मंदिरामध्ये सकाळी दर्शनासाठी जात असतात. आणि दर्शन करून बरोबर 5 वाजता ते कॅन्टीन उघडतात. तेव्हापासून ते ग्राहकाची ये जा होत असते. पाहतोय की सकाळचं एकदम सुंदर अशी पहाट आपण पाहतोय. आणि त्या पहाटेलाच खूप छान असं चहाची गोड कॉफीची जोड ही दिलेली आहे. आणि गावातील अनेक ग्राहक घरी चहा एवढ्या लवकर भेटणार नाही, परंतु अण्णाच्या कॅन्टीनवरती चहा हा मिळणारच. हे बघा, शेताकडे जायच्या आधी सुद्धा येऊन चहा कॉफी घेऊनच पुढच्या कामाला लागतात. असं आमचं हे मंगरूळ खरंच लय भारी बरं का. आणि त्याचा चहा एक भाग आपण पाहतोय. रस्त्यावरची वर्दळ असेल, त्यानंतर जे गावातील काही ग्राहक असतील, त्यानंतर जे सकाळी उठून बाहेर पडतात, त्या सगळ्यांसाठीच कंचेश्वर कॅन्टीन म्हणजे एक खूप मोठी मेजवानी आहे. पाहतोय आपण एकदम सुंदर सकाळ, सुंदर पहाट. दररोज आपण पाहतोय कंचेश्वर कॅन्टीन ठीक 5 वाजता उघडलं जातं आणि उघडल्यापासून ग्राहकांची ये जा चालू असते. हे कॅन्टीन बंद होतं रात्री ठीक 9 वाजता मित्रांनो. 9च्या पुढून कितीही ग्राहक आले तरी हे कॅन्टीन बंदच होतं. ते पाहतोय आपण मांजरा शुगरचे ट्रॅक्टर कर्मचारी हे मस्त चहा आणि कॉफी पिऊन आता त्यांच्या पुढच्या कामाला निघालेले आहेत. गोकुळ शुगर आहे मित्रांनो, ते इथून जवळपास 40-1 किलोमीटर येतं. तर यांचं चहा पाणी झालेलं आहे आणि आता हे निघालेले आहेत पुढच्या कार्यक्रमासाठी. पाहतोय आपण खोपडे हा मित्र सुद्धा सकाळी येत असतो इकडे व्यायामासाठी आणि मस्त आपलं चहा पाणी करून व्यायाम करून घरी जात असतो. तर अशा प्रकारची आमच्या मंगरूळची पहाट होते मित्रांनो. आणि कंचेश्वर सगळ्यांची पहाट होते. घरी चहा भेटेल याची खात्री नाही, परंतु कंचेश्वर कॅन्टीनला चहा हा भेटतो मित्रांनो. तर आजचा हा ब्लॉग खास त्या मित्रासाठी आहे ज्याने मला सुद्धा सवय लावली की पहाटे 4:30च्या दरम्यान उठायचं
10-15 मिनटात आवरायचं आणि कॅन्टीनवर यायचं, बाहेर फिरायचं. सकाळी मस्त वाटतं वातावरण. आणि जो मी 8ला उठत होतो ते आता जवळपास गेले 8 दिवस झालं सकाळी 4:30 ते 4:45ला उठतोय. तर एकतरी मित्र असा असावा जो चांगल्या सवयी आपल्याला अंगीकृत करण्यासाठी त्यांना आग्रह धरावा. असा आमचा मित्र कंचेश्वरचे मालक, कंचेश्वर कॅन्टीनचे मालक अण्णा हजारे. आपण जाऊया, थोडंसं बोलूया त्याच्याशी, कारण त्यांना वेळ फार कमी असतो बरं का मित्रांनो. हे पहा, वेळ फार कमी असतो त्यांना आणि काय ब्लरनेस येतो काय कळत नाही. ठीक आहे बरं ना, कसं वाटतंय सकाळ सकाळी मला 4:30ला उठायला लावलं तू? सकाळी लवकर उठत चांगला आहे धंदा पाण्यासाठी किंवा शरीरासाठी. होय. गेले कित्येक वर्ष तू पहाटे 4ला उठतोस बघ. 7 वर्ष झालं पहाटे 4ला. करेक्ट 1 मिनिट इकडे तिकडे नाही. 4ला म्हणजे 4ला. 4ला म्हणजे 4लाच. आणि याच्या आधी 7-8 वर्षाच्या आधी किती वाजता उठायचास? कसं त्यावेळेस कसा होता तुझा दिनक्रम? 9, 10, 10:30. सकाळी उठायला बघा मित्रांनो. सवय लागली आता. आता या मित्रामुळं मला सुद्धा सवय लागायली आहे बरं का. अजून लागली आहे म्हणत नाही मी, पण लागायली आहे. दररोज बरोबर 4-4:30च्या दरम्यान जाग येते. मग त्यात 5-10 मिनिटं आता नवीन असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होतं, पण पहाटे म्हणजे पहाटे उठायला लागलं. हे बघा चहामध्ये कसं असतं बघा. हे बघा या साईडला कॉफी आहे प्युअर दुधातली, त्या साईडला प्युअर दुधातला चहा. त्या दुधामध्ये अगदीच एक 10 ते 15% पाणी असतं. हे बघा कॉफी रेडी करून ठेवलेली आहे मित्रांनो. त्या चहामध्ये अद्रक आणि विलायची याचं मिश्रण करून ते याच्यामध्ये कांडून कुटून मस्तपैकी टाकलं जातं आणि असा चहा प्यायला भेटतो मित्रांनो की फार दिवसभर त्या चहाची चव माणूस विसरू शकत नाही. हे बघा कसा आहे बघा खेळ, कसा आहे बघू दे जरा. हे बघा तुम्ही म्हणसाल काय कांडाले, विलायची ओरिजिनल विलायची. ती विलायची कांडून या चहामध्ये टाकायची. चहा सुद्धा बघा या दुधामध्ये चहा केला जातो. हे कॉफीचं भांडा आहे इकडलं, हे बघा. आणि अशा प्रकारे आमची सकाळ होत असते मित्रांनो. तुम्हाला सुद्धा काय वाटलं, कसं वाटतंय ते नक्कीच आम्हाला कमेंट मधून सांगा मित्रांनो. हे बघा आमचे काका आलेले आहेत. सकाळ सकाळी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंडवर येत असतात. असे मित्र ठेवायचे जे सकाळी सकाळी उठतील आणि मस्त व्यायाम करतील. हे बघा माळग्याप्पा जे आमचे मंगरूळचे केदार जाधव दाखवतो तुम्हाला. आज मी सुद्धा जाणार बरं का ग्राउंडवर. हे बघा आमचे मंगरूळचे केदार जाधव. आता वैभव सूर्यवंशी बहुतेक आलेले असतील तिथं. आलेत का? वा क्या बात आहे. तर बघा मित्रांनो आता आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहोत मैदानावरती. त्याच्यामुळं 5-10 मिनिट आपण ब्लॉक आधीच. आणि हे बघा हे येतो. हे बघा हा कॉफीचा आग्रह दररोज असते बरं का. कॉफी दररोज. फक्त हे बक्षीस आहे सकाळी उठण्याचं. मला याला कसलेही चार्जेस नाही आहेत. चलो हे बघा कशी आहे ओरिजिनल कॉफी. हे फक्त सकाळी लवकर उठणाऱ्याला कॉफी मिळते बरं का, आणि फ्री मध्ये. बरोबर का? मंगरूळचे केदार जाधव आलेले आहेत. बघ त्या दिवशी आलतं तुला किती वरून. वा क्या बात आहे, लयच भारी. हा 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 हा. चला मित्रांनो आपली सकाळ आता ग्राउंडवरती या सकाळचा आपण आनंद घेऊयात. तर खरंच या मित्राला खूप खूप धन्यवाद ज्याने मला पहाटे 4-4:30ला उठायची सवय लावली. चला क्रिकेट बघायला या आता. हा क्रिकेट बघायला आता क्रिकेट बघायला नाही, क्रिकेट खेळायला यायचे. हा चला मित्रांनो, थँक्यू.